पण मला असं वाटतं आपण इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतिहास वाचल्यानंतर इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो. त्याचा भाग जर आपल्याला वर्तमानामध्ये येणार नसेल तर हातातनं सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काहीही होणार नाही. तुम्हाला आठवत असेल मी एकदा आपल्या महाराष्ट्राचा विकास आराखडा ब्ल्यूप्रिंटच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठवाड्यामधली पाण्याची परिस्थिती आता अशी आहे की जवळपास विहिरीला 800-900 फूट खाली पाणी लागत नाही. अशी महाराष्ट्रातली मराठवाड्यातली आत्ताची परिस्थिती आहे. आणि फक्त राजकीय स्वार्थ राजकीय गोष्टी याच्यासाठी म्हणून मराठवाड्यामध्ये साखर कारखाने उभे केले जात आहेत. साखर कारखाने उभे करणार म्हणजे तुम्ही ऊस लावणार, ऊसाला सर्वात जास्त पाणी लागतं. हे काही मी सांगायची गरज नाही. जमिनीतलं पाणी शोषून घेतं ते नॅशनल जिओग्राफिकने सांगितलेल्या तुम्हाला त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला सांगतो की आत्ताची मराठवाड्यामधली परिस्थिती ही जर अशीच चालू राहिली, असंच जर जमिनीतलं पाणी खेचत राहिला तुम्ही, तर पुढच्या 40-50 वर्षात मराठवाड्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असं त्या तज्ञांचं म्हणणं आहे. आम्हाला आपल्याला येत नाही, आम्हाला समजत नाही, आमच्याकडच्या पुढाऱ्यांना कळत नाही. जे मिळतंय ते ओरबाडा घशात घाला, खिशात घाला, पुढच्या आपल्या प्रेयरसाठी फक्त वापरा. पण याच्यामध्ये महाराष्ट्राची एक एक जमीन बर्बाद होते याचा आमच्याकडे विचार नाहीये, कोणत्याही प्रकारचा पुढचा विचार नाहीये. आणि त्याच्यात त्यांचं शेवटचं वाक्य असं आहे की उद्या वाळवंट झाल्यानंतर, त्या प्रदेशाचा वाळवंट झाल्यानंतर जर ती जमीन पूर्ववत करायची ठरवली, पहिल्यासारखी करायची ठरवली आणि जर कसोशीने प्रयत्न केले तर साधारणपणे 400 ते 500 वर्ष लागतील.